सततच्या धडाकेबाज आणि प्रभावी कारवायांमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली असून अनेक अवैध धंद्यांवर प्रशासनाचा चाप बसला आहे। या कारवायांमुळे काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी आता साम दाम दंड भेद या नीतीचा अवलंब करीत संबंधित अधिकारी माननीय मुंडे साहेबांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर आली आहे। विश्वासित सूत्रांच्या माहितीनुसार मुंडे साहेबांना धमकीचे फोनही येत आहेत। मात्र या धमक्यांना न घाबरता त्यांनी आपली भूमिका अधिक ठाम केली आहे। गुन्हेगारी विरोधात कारवाई कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, कायद्याच्या चौकटीत राहून अवैध कृत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे। मुंडे साहेबांच्या या निर्भीड भूमिकेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे धाने दणाणले असून सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांच्या कार्यशैलीचे स्वागत केले जात आहे। गुन्हेगारी विरोधात त्यांनी जणू रणशिंग फुंकले असून कायद्याचा धाक पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रशासन सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे। धमक्या, दबाव आणि प्रलोभाने त्यांना न जुमानता कार्याच्या धर्मांवर ठामपणे उभे राहणाऱ्या मुंडे साहेबांच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा होत असून त्यांच्या या धाडसी पावलांमुळे गुन्हेगारी विरोधातील लढा आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत। दुर्लक्ष करणं अपेक्षित आहे, त्याप्रमाणे मी बघतो। उरला प्रश्न धमकीच्या बाबतीत डेफिनेटली हे मला कालपर्यंत चौथं पत्र आलेलं आहे। जीवे मारण्याची मला आणि माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची त्याच्यामध्ये भाषा केलेली आहे। ऑलरेडी आपण FIR केलेला आहे, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि ते इन्व्हेस्टिगेशन निश्चितच जो कोणी कल्प्रिट असेल तो पकडला जाईल अशी मला अपेक्षा आहे। याच्यामध्ये मला एकच सांगायचं आहे की कुणी जर धमक्या देऊन माझ्या डिसिजनमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत असेल तो कदापि सक्सेस होणार नाही। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।